स्वागतम स्वागतम सुस्वागतम. उपस्थित सर्व मान्यवरांचं तसेच प्रतिष्ठित गावकरी मंडळींचं श्री शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत. आज 15 ऑगस्ट 2025 आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 78 वर्षे पूर्ण झालीत. 79वा स्वातंत्र्य दिवस आज आपण साजरा करतो आहोत आणि आपल्या संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात हा स्वातंत्र्य दिन साजरा होतो आहे आणि त्या निमित्ताने या ठिकाणी आपण जमलो आहोत. नुकतंच आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री हाडे सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. यानंतर पुढील कार्यक्रम पूजनाचा. तेव्हा त्या कार्यक्रमाकरिता आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री जी.एच. हाडे सर हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित माननीय श्री गंगादीपभाऊ राऊत यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आपल्या स्थानिक शाळा समितीचे नवनियुक्त विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समिती वनोजा श्री गजानन भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे आपल्या आदर्श ग्राम वनोजा येथील प्रथम नागरिक सरपंच माननीय श्री डॉक्टर श्रीरामजी मुखमाले साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे आपल्या आदर्श ग्राम वनोजा येथील तंटामुक्ती अध्यक्ष माननीय श्री नरेंद्र भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे माननीय श्री भालचंद्रजी राऊत काका माननीय श्री मनोहररावजी राऊत काका यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनीही आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे आपल्या पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री लक्ष्मण गोरे यांना मी विनंती करतो की त्यांनीसुद्धा या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे माननीय श्री निलेश भाऊ जाधव सहसचिव पालक शिक्षक संघ यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. माननीय श्री यशवंत भाऊ राऊत अधीक्षक वसतिगृह यांनासुद्धा मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे श्रीमती सीमाताई राऊत उपाध्यक्षा माता पालक संघ यांना मी विनंती करतो की त्यांनीही आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. त्याचप्रमाणे माननीय श्री राजीभाऊ भगत माजी पंचायत समिती सदस्य यांना मी विनंती करतो की त्यांनीही आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. तसेच माननीय सौ सुनीताताई राजेश महल्ले माजी सरपंच यांना मी विनंती करतो की त्यांनीही आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारावं. तसेच आपल्या शाळेचे प्रभारी पर्यवेक्षक श्री नारळे सर हे सुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारतील. आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राध्यापिका कुमारी बेलोकार मॅडम ह्यासुद्धा आजच्या कार्यक्रमाचं प्रमुख अतिथीस्थान स्वीकारतील अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि यानंतर आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजीराजे यांच्या प्रतिमेचं पूजन व हारार्पण आपल्या स्थानिक शाळा समितीचे विशेष निमंत्रित माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो.
विचारपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मी शब्दसुमनांनी स्वागत करतो आणि यानंतर एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपल्या विद्यार्थ्यांमधून एका विद्यार्थ्याचं भाषण या ठिकाणी आपण आयोजित केलं आहे। स्वयं भगत वर्ग 8वा अ याला मी या ठिकाणी भाषण करण्यासाठी आमंत्रित करतो। सवाल पूछ लो सबके जवाब मिलते हैं, सवाल पूछ लो सबके जवाब मिलते हैं, वतन के बाकुरे जिंदाबाद मिलते हैं। शहीद कितने हो गए निसार हंसते हुए, शहीद कितने हो गए निसार हंसते हुए, गौर से तिरंगा देखो सब हिसाब मिलते हैं, गौर से तिरंगा देखो सब हिसाब मिलते हैं। व्यासपीठावर उपस्थित आदरणीय अध्यक्ष महोदय, प्रमुख अतिथी व आमच्या विचारांना नवी दिशा देणारे व आम्हाला या नवीन जगासाठी तयार करणारे आमचे दीपस्तंभ आदरणीय शिक्षक वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो, मी सर्वप्रथम स्वयं भगत तुम्हा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। मित्र हो, पदरात आसवांचे दान आहे, पदरात आसवांचे दान आहे, पण भोवताली पेटलेले रान आहे। काळजाच्या गाभाऱ्यात मात्र आम्ही जपलेली तिरंगी ध्वजाची शान आहे, जपलेली तिरंगी ध्वजाची शान आहे। आणि हा तिरंगा असाच अस्मंतात उंच झळकत राहावा म्हणून आजही सीमेवर हजारो सैनिक आपले प्राणपणाला लावत आहेत। मित्र हो, हे स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नाही, म्हणून म्हणावेसे वाटे वतन के खातिर कि वतन के खातिर कितने कुर्बान हुए कितनों ने गोली खाई, वतन के खातिर कितने कुर्बान हुए कितनों ने गोली खाई, तब जाके हमारे हाथ में ये आज़ादी आई, तब जाके हमारे हाथ में ये आज़ादी आई। अनेक मातांनी आपले वीरपुत्र या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात भारत मातेच्या चरणी अर्पण केले। लाखो मुले पोरकी झाली, हजारो स्त्रिया विधवा झाल्या, तेव्हा कुठे आपल्याला अनमोल असे स्वातंत्र्य मिळाले। पण जे सहज मिळते त्याची किंमत आपल्याला समजत नाही, ती समजणं उमजणं कळणं आणि वळणं हे आजच्या स्थितीला अधिकाधिक महत्त्वाचे ठरते। भारत देश जितका प्रगतीपथावर जात आहे तितकीच अराजकता माजलेली आहे। रोजचा पेपर हातात घेतला की होणारे हिंसाचार, अन्याय, शोषण, मुजोर राजकारण आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या वाचायला मिळतात। हाच भारत देश निर्माण करण्यासाठी वीरांनी आपले प्राण अर्पण केले का, हा अशावेळी प्रश्न पडतो। मित्रांनो, भारत हा अनेक जाती धर्म पंथांनी जोडलेला देश आहे, तरी एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र शिकवतो। बुद्ध, कबीर, फुले, आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भारत देशात जिथे स्त्रीला माता भगिनी असे संबोधले जाते, तिथे न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता असे अधिकार बहाल करण्यात आले आहेत। देश जितका आसमंतात प्रगती करत आहे तितकेच वैचारिक शुद्धता कुठेतरी हरपली चाललेली आहे असं वाटते। मग ती जबाबदारी कुणाची, तर ती आपल्या सर्वांची। मी जर का आज माझे कर्तव्य उत्तीर्णपणे पार पाडले तर हा देश अधिक नीतिमान, गतिमान, प्रगत व समृद्ध राष्ट्र होईल। मित्र हो, स्वातंत्र्य सहजासहजी मिळाले नहीं। लड़े वो वीर जवानों की तरह, लड़े वो वीर जवानों की तरह, ठंडा खून फौलाद हुआ, ठंडा खून फौलाद हुआ, हंसते हंसते भी मार गिराए तब भी देश आज़ाद हुआ, तब भी देश आज़ाद हुआ। मी त्या वीरांना शतशः नमन करतो व आजचे माझे 2 शब्द संबोधतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। आताच आपल्यासमोर एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये स्वयं भगत वर्ग 8वा अ या विद्यार्थ्याने अतिशय सुंदर अशा प्रकारचं भाषण या ठिकाणी त्याने सादर केलं आणि त्याकरिता त्याला माननीय श्री मनोहररावजी राऊत काका यांच्याकडनं 50 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालं आहे। मनोहररावजी राऊत काका त्याला 50 रुपयाचं बक्षीस देतील अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्याचं अभिनंदन करतील। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास 78 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या 78 वर्षामध्ये आपल्याला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या बेड्यातून मुक्त होण्यासाठी ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या क्रांतिकारकांनी, ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या प्राणांची आहुती दिली का माझा भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे, माझी भारत माता स्वतंत्र झाली पाहिजे, ही जी तळमळ त्यांची होती, खरंच आज आम्ही 78 वर्षानंतरही स्वतंत्र झालो आहोत का? खऱ्या अर्थानं आजही आम्हाला आमचे मूलभूत अधिकार माहीत आहेत का आणि आमची कर्तव्य आम्ही तशा प्रकारची पार पाडतोत का? अशा प्रकारचं चिंतन करायला लावणारं भाषण या ठिकाणी या विद्यार्थ्यांना आपल्यासमोर सादर केलं। अनेक गोष्टींमध्ये आपल्या देशानं आपण प्रगती केली, परंतु अनेक अशा आजही समस्या आहेत की त्या समाजातून दूर होणं गरजेचं आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून मोठ्या उत्साहात देशभर साजरा करतो।
26 जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून आपण मोठ्या उत्साहात साजरा करतो, परंतु यामध्ये असणाऱ्या ज्या त्रुट्या आहेत त्या त्रुट्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून या ठिकाणी व्यक्त केली आहे. यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, यामध्ये स्वर्गीय लक्ष्मीबाई तुकाराम मोहिते यांच्या स्मृतिप्रित्यर्थ श्री दत्ता तुकाराम मोहिते यांच्याकडून आपल्या शाळेला 10,000 रुपयाची ठेव बँकेमध्ये त्यांनी केलेली आहे, फिक्स डिपॉझिट, आणि त्याच्यावर मिळणारं जे व्याज आहे त्या व्याजावर ते व्याज आपल्या शाळेतून HSC मार्च 2025मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्याकरिता 500 रुपयाचं बक्षीस त्यांनी या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर 2025च्या SSC परीक्षा, या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक ज्या मुलीनं मिळवला तिचं नाव आहे सृष्टी सुखदेव गावंडे, वर्ग 10वा. सृष्टी गावंडे व तिच्या वडिलांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की त्यांनी तिला हे 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी प्रदान करावं. 10,000 यानंतर दुसरं बक्षीस स्वर्गीय पुरुषोत्तम गणपत नारळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ माननीय श्री SP नारळे सर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस गणित या विषयामध्ये SSC परीक्षेत गणित या विषयामध्ये सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याकरिता 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांनी या ठिकाणी ठेवलं आहे. तर गणित विषयामध्ये SSC परीक्षा मार्च 2025मध्ये गणित या विषयात प्रथम विद्यार्थी आहे जय दादाराव भगत, वर्ग 10वा. जय दादाराव भगत या ठिकाणी हजर असेल तर त्यांनी या ठिकाणी समोर यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि विशेष निमंत्रित श्री गंगादीप भाऊ राऊत यांना मी विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला हे बक्षीस वितरित करावं. त्याचप्रमाणे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक, कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांनाही मी विनंती करेन की त्यांनी सुद्धा या विद्यार्थ्याला हे बक्षीस प्रदान करावं. यानंतर स्वर्गीय ॲडव्होकेट माणिकराव बेलोकार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्राध्यापिका कुमारी MR बेलोकार यांच्याकडून HSC या परीक्षेमध्ये HSC मार्च 2025 या परीक्षेमध्ये प्रथम आलेल्या मुलीला या ठिकाणी 500 रुपयाचं बक्षीस ठेवलेलं आहे. तर कुमारी साक्षी राम गायकवाड ही विद्यार्थिनी 12वी कला मधून 2025मध्ये प्रथम आलेली आहे, तेव्हा या मुलीला 500 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच आणि माननीय श्री गजानन भाऊ राऊत विशेष निमंत्रित हे दोघंजण या ठिकाणी वितरित करतील अशी मी त्यांना विनंती करतो. या वर्षीपासून आपल्या शाळेमध्ये ही एक बक्षिसाची नवीन एक प्रथा आपल्या शाळेत सुरू झाली आहे आणि यासाठी अधिकाधिक संख्येने या स्पर्धेमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांना सहभागी व्हायचं आहे. या मुलांकडनं तुम्हाला प्रेरणा मिळावी या हेतूने हे बक्षीस छोटं का असेना, परंतु त्या बक्षिसाची जी किंमत आहे ती किंमत आपल्याला पैशामध्ये मोजता येणार नाही. आपणही अधिकाधिक संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हा आणि येणाऱ्या पुढल्या वर्षीच्या परीक्षेमध्ये जास्त संख्येनं आपण या ठिकाणी उत्तीर्ण व्हावं, चांगले गुण घ्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आटोपता घेतो आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री सुरेशरावजी राऊत काका यांना मी विनंती करतो की ते आपल्यासमोर आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील आणि आपल्याला मार्गदर्शन करतील. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भाऊसाहेब पंजाबरावजी देशमुख आणि ज्यांच्या कल्पनेतून ही संस्था उभी झाली आणि ज्यांच्यामुळे या गावला आदर्श मिळाले असे माझे गुरु
मला स्फूर्ती देणारा एक स्थान म्हणा असे स्वर्गीय डॉक्टर भास्कररावजी राऊत, बजाव वाघमारे गुरुजी, माझ्यासोबत सातत्याने काम करणारे माझे सहकारी मित्र, माझे धाकटे बंधू गंगादीप राऊत, दुसरे विशेष निमंत्रित गजानन भाऊ राऊत, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे प्राचार्य हाडे सर, ज्युनियर कॉलेजच्या बेलोकार मॅडम, आदरणीय व्यासपीठ, गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी, माझ्या माता भगिनी आणि जे आमच्या सूचनेचा मान ठेवून सांगितलेली ड्युटी प्रामाणिक करतात असे माझे सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम 78व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व आमंत्रितांना व विद्यार्थी मित्रांना शुभेच्छा देतो आणि पालकाकडून एक अपेक्षा करतो. आज बोलताना मला अतिशय आनंद होत आहे की गेल्या 4 वर्षाच्या अगोदर जर आपल्या शाळेचा इतिहास पाहिला तर आपली संस्था ही 38% होती आणि शिवाजी शिक्षण संस्थेमध्ये 365 हायस्कूलमध्ये बॅकलिस्टमध्ये या संस्थेचं नाव टाकलं होतं. परंतु ज्यावेळेस कासलीकर मॅडम यांनी गंगादीप भाऊ, मी, गजानन भाऊ राऊत आमच्याशी संपर्क साधला आणि आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा केली, त्यांच्या सूचनेनुसार ज्या वेळेला या संस्थेसाठी आम्हाला वेळ द्यायचा होता त्यावेळेस पूर्ण सहकार्य केलं. आणि आज मी आनंदाने सांगू इच्छितो की आपली शाळा ही शिवाजी शिक्षण संस्थेच्या 365 शाळेत पहिला नंबर आला. त्याकरता सर्व शिक्षकाचे कौतुक म्हणून आपण सर्व टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करा. आपल्या विद्यार्थ्याला चांगलं वळण लागावं, या मोबाईलमुळे शिक्षक आणि विद्यार्थी याच्यामध्ये जो दुरावा निर्माण झाला तो कमी व्हावा याकरता म्हणून मी वंदनीय राष्ट्रसंताची प्रतिमा आजच्या दिवशी शाळेला भेट केली आणि विद्यार्थ्यावर संस्कार व्हावे याकरता म्हणून मी शाळेला 1 डझन ग्रामगीता देत आहोत की 10 ग्रामगीता मुलं वाचतील. 1 ग्रामगीता प्रार्थनेच्या वेळेस रोज 1 पान सर्व विद्यार्थ्याकडून पठण केल्या जाईल आणि 1 ग्रामगीता ही प्राचार्याच्या समोर राहील. कारण हे विश्व आपलं आहे, तुमचं माझं सर्वाचं आहे. यामध्ये येणारा प्रत्येक घटक याला समानतेची वागणूक मिळाली पाहिजे आणि एकजुटीने आमचा सर्वांचा एकच ध्यास आपल्या संस्थेचा करू विकास ही मन कायम राहावी याकरता प्राचार्यांच्या ऑफिसमध्ये देणार आहे. दुसरी गोष्ट, मुलावर चांगले संस्कार व्हावे, मुलं आईवडिलाच्या नजरेसमोर राहावे म्हणून वेळोवेळी जाऊन आपल्या संस्थेचे अध्यक्ष आमचे मित्र हर्षवर्धन साहेब देशमुख यांना वेळोवेळी विनंती करून ही संस्था 2 वेळा अतिवृष्टीमुळे उडून गेली तरी 3ऱ्यांदा वाढीव याच्यामध्ये आम्ही त्याचं हे टाकून पुन्हा 3ऱ्यांदा काम केलं. या संस्थेला कंपाऊंड वॉल केला, झेंडा बदलला, खिचडी घर बांधलं आणि अजूनसुद्धा या संस्थेमध्ये 4 खोल्याचं बांधकाम चालू होणार आहे, मंजूर झालेलं आहे. याचं कारण एकच की शाळा 2 टर्ममध्ये होती. गंगादीप भाऊ, मी, गजानन भाऊ राऊत आमच्या परीनं होईल तेवढे प्रयत्न केले आणि कासलीकर मॅडमच्या माध्यमातून शिवाजी शिक्षण संस्थेची वेळोवेळा जाऊन ही शाळा 1 शिफ्टमध्ये आणली. कारण 7 वाजता शाळेत येणारा विद्यार्थी हा 11:15ला घरी जातो आणि 10 वाजता शेतात गेलेले पालक हे 5 वाजता येतात. त्यांच्या गैरहजेरीमध्ये मुलं बेवारस फिरून त्यांच्यावर वाईट संस्कार होऊ नये म्हणून ही संस्था 1 शिफ्टमध्ये चालू केली आणि शिक्षकाचं हे झालं, आरामशीर येऊन शांततेत येतात, प्रसन्नतेत राहतात आणि चांगलं शिकवतात. पुन्हा एकदा 2025च्या सर्वांना शुभेच्छा देतो. वरिष्ठांचे आभार, कनिष्ठांचे अभिनंदन. वाचेला पूर्णविराम.
जय हिंद, जय भारत. धन्यवाद काका. यानंतर माननीय श्री मनोहररावजी राऊत काका आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील. आज आपण आपला भारताचा स्वातंत्र्य दिन 79वा स्वातंत्र्य दिन शिवाजी शाळेमध्ये साजरा करत आहोत आणि तो अतिशय शांततेने आणि सर्वांच्या समोर प्रसन्नतेने साजरा झाला. त्याबद्दल मी या ठिकाणी आनंद व्यक्त करतो. पहा, ही जे सर्व मुलं आहेत तर प्रत्येकाचा ड्रेस बिलकुल सारखा ड्रेस आहे. एकही विद्यार्थी ड्रेसमध्ये नाही. तर ह्या गोष्टी आपोआप होत नसतात. हां, मुलांचे ड्रेस तर आहेत, मुलींचेही तसेच आहेत. जवळपास 150 मुलं आहेत, 150 मुली आहेत अंदाजे. तर यांना शिकवणारे शिक्षक लोक त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. एक आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनीसुद्धा ड्रेस कोड काढलेला आहे की व्हाईट ड्रेसमध्ये येणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण कधीही ड्रेस कोड अशा कार्यक्रमात 26 जानेवारी असो, 15 ऑगस्ट असो, ड्रेस कोड कधीच चुकीचा घातला नाही पाहिजे. तर आपल्या शाळेमध्ये प्रांगणात आपल्या पाऊल टाकल्याबरोबर माणसाचं मन प्रसन्न होते. अशी सर्व या ठिकाणची व्यवस्था आहे. जशी मेहंदी अगदी व्यवस्थित, मुलांची शिस्त अगदी व्यवस्थित, शिक्षक लोकांचा ड्रेस आणि शाळेमध्ये सुद्धा अगदी व्यवस्थित काम चालू आहे. ह्या गोष्टी आपोआप होत नाहीत. ह्या गोष्टी करून घ्याव्या लागत असतात. तर त्यांच्याकडे विशेष लक्ष आपल्या शाळेचे हेडमास्टर म्हणा का ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपॉल म्हणा ह्यांच्या निदर्शनाखाली सर्व मंडळी मनापासून काम करत आहे. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी शिक्षक लोकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. एक पालक या नात्यानं स्वागत करतो आणि लहान विद्यार्थ्यांचं मुलांचं सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याही व्यतिरिक्त एक टप्पा मागं बसलेला आहे. मला वाटते अंगणवाडीचे मुलं मुली आहेत का ते? हां, जिल्हा परिषद छोटे छोटे मुलं आले त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अभिनंदन पर माझे 2 शब्द या ठिकाणी मी थांबवतो. यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक माननीय श्री हाडे सर या ठिकाणी शुभेच्छापर आणि अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी शिक्षण संस्थेचं आराध्य दैवत डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पावन स्मृतीस माझं विनम्र अभिवादन. विद्यार्थी मित्रांनो, 15 ऑगस्ट 2025 आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 19वा स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करत आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या गावामधून जेवढे काही प्रतिष्ठित नागरिक आलेले आहेत त्या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आपल्या संस्थेनं नियुक्तीत केलेले निमंत्रित सदस्य सुरेश काका राऊत, गंगादीप भाऊ राऊत, गजानन भाऊ राऊत, त्याचप्रमाणे बेलोकार साहेब या सर्वांचं सुद्धा मी शाळेच्या वतीनं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सरपंच डॉक्टर श्रीराम मुकमाले, पालक संघ उपाध्यक्ष लक्ष्मण बळीराम गोरे, माता पालक संघ उपाध्यक्षा श्रीमती सीमाताई राऊत, त्याचप्रमाणे समस्त गावकरी मंडळी या कार्यक्रमाचं शोभा वाढवण्यासाठी मनोहरराव राऊत, त्याचप्रमाणे भास्कर भाऊ राऊत जे यांनी आपल्या संस्थेची उभारणी केली त्यांचाही नामोल्लेख होणं हे अत्यंत गरजेचं आहे. हे सर्वजण तुमचा आनंद द्विगुणित करण्यासाठी उपस्थित राहिलेत. आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थितीमध्ये सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 78 पूर्ण झालेले आहेत. स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आपला देश हा इंग्रजाच्या गुलामगिरीमध्ये होता. त्या
गुलामगिरीमधून काढण्यासाठी अनेक क्रांतिकारानं अनेक सैनिकानं आपलं रक्त स्वातंत्र्य मिळवण्यासाठी सांडलेले, अनेक संघर्षामधून क्रांतीमधून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेले, या स्वातंत्र्याचं जतन आणि संवर्धन करण्याची गरज आज आपल्यासमोर निर्माण झालेली आहे. स्वातंत्र्य 1947मध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपण इंग्रजाच्या जोखडामधून मुक्त झालेलो आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतातल्या नागरिकांनी अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. त्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान असेल, त्याचप्रमाणे बायोटेक्नॉलॉजी असेल, त्यानंतर जैविक तंत्रज्ञान असेल, याचप्रमाणे शिक्षण क्षेत्र असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. ही उल्लेखनीय प्रगती करून देण्याचं कारण म्हणजेच या ठिकाणी दिल्या जाणारं जे शिक्षण आहे ते दर्जेदार शिक्षण मुलांना मिळालेलं आहे. त्यातून हे जे नागरिक घडलेले आहेत त्यांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेले आहेत. हे स्वातंत्र्याचं आपण चांगल्या प्रकारे उपभोग घ्यावा असा सर्वांची अपेक्षा असते. परंतु असं न होता आजही तुम्हाला समाजामध्ये अनेक चाली, रीती, रूढी, परंपरा या जोपासल्या जातात. आपण सर्वजण आपल्या शाळेमधून शिक्षण घेत आहात. यामध्ये शिक्षणामुळं विद्यार्थ्यांमध्ये, नागरिकांमध्ये चांगला आणि वाईट काय त्यांचा फरक ओळखण्याची क्षमता निर्माण होते. या देशामध्ये ज्या ज्या काही वाईट प्रथा आहेत, उदाहरणार्थ तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की स्त्री शिक्षणाची संख्या जरी वाढत असली तरी दुसरीकडं तुम्हाला पाहण्यासाठी मिळते की आजही अनेक भागामध्ये स्त्रियावर अत्याचार केल्या जातात. बऱ्याचशा वाईट एकीकडं विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असतात, पण दुसरीकडं असंही दिसायला मिळतं आहे की अजूनही बहुसंख्य विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित आहे. तर असं घडू नये म्हणून सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. ज्यावेळेस सर्व विद्यार्थी, सर्व नागरिक शिक्षण घेतील त्याच वेळेस खऱ्या अर्थानं भारत हा आपल्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होईल असं मला वाटते. पुन्हाच मी तुम्हाला सर्वांना, गावकऱ्यांना, शिक्षकांना, विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीनं, संस्थेच्या वतीनं आणि माझ्या वतीनं या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुमच्यासमोर संस्थेच्या आदेशानुसार 3 विशेष निमंत्रित दिसत आहेत आणि संस्थेने चौथे एक व्यक्ती ॲडव्होकेट राजेश माणिकराव बेलोकार यांचीसुद्धा विशेष निमंत्रित स्थानिक शाळा समितीवर नियुक्ती केलेली आहे. परंतु ते आज आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित या कार्यक्रमाला राहू शकले नाहीत. तेव्हा त्यांचंसुद्धा या ठिकाणी शब्दसुमनांनी मी स्वागत करतो